अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू। इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर। खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे इराणच्या जनतेला आपला देश परत ताब्यात घेण्याची संधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प। सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करून पश्चिम आशियातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं भारताचं आवाहन। सुरक्षा विषयक खबरदारी म्हणून भारतीय विमान कंपन्यांना उद्यापर्यंत इराण, इराक, इस्रायल आणि आखाती प्रदेशातील काही भागांवरून उच्च जोखीम असलेल्या हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचे निर्देश। पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं बोलावली आपत्कालीन बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर सुमारे 2700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी। जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारताची स्थिती अधिक मजबूत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। गुजरातच्या साणंद इथं सेमीकंडक्टर उत्पादन संयंत्र सुविधेचं उद्घाटन। राज्यात कापूस खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्याचा तसंच हमीभावानं हरभरा खरेदी प्रक्रिया आज करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आणि आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत आज सुपर 8 मध्ये अ गटात भारताचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात